मराठ्यांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे आणि एकनाथ शिंदे दरे गावात दाखल होणार आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे हे 2 दिवस दरे गावात मुक्कामी असतील। गणेशोत्सवानिमित्त एकनाथ शिंदे मूळ गावी जाणार आहेत अशी माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात दाखल झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी म्हणजे दरे या ठिकाणी आलेले आहेत। रात्री उशिरा ते दरे या गावात पोहोचलेले आहेत। यावर्षी एकनाथ शिंदे यांनी मुंबईत गणपती न बसवता तो त्यांच्या या दरे या गावात असणाऱ्या निवासस्थानी बसवलेला आहे। त्यामुळे गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणपती रायाचं दर्शन घेण्यासाठी आता उपमुख्यमंत्री रात्री उशिरा इथं पोहोचलेले आहेत। एकूणच दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये जो आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय, मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडून या आंदोलनाला व्यवस्थितपणे हाताळलं गेलं होतं। हे आंदोलन थांबवलं गेलं होतं। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेंकडून या आंदोलनाच्या बाबतीत काय बोललं जातं याकडे एक सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, दरे, सातारा। आपण पाहू शकतोय एकनाथ शिंदे हे दरे गावात दाखल झाले आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या मूळ गावी गेले असल्याचं बोललं जात आहे। त्याचसोबत मुंबईत एकीकडे मराठा आंदोलन हे तापलंय, अनेक आंदोलक हे मुंबईत दाखल झालेले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे गावात पोहोचले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।